नमस्कार. यूट्यूबच्या शेअर मार्केट फंडाज या चॅनलवर मी विक्रम आपलं स्वागत करतो. आपण फंडामेंटल्स पाहायला सुरुवात केलेली आहे. त्यातला पहिला भाग हा आपण विकत घेणारी कंपनी कुठल्या सेक्टरची आहे, त्या सेक्टरमध्ये सब सेक्टर्स वगैरे काही असू शकतात का, त्याचे फायदे तोटे याचा विचार करतो आहे. मागच्या वेळेला आपण ऑटोमोबाईल इंडस्ट्री पाहिली. ऑटोमोबाईल इंडस्ट्री पाहिल्यावर तुम्हाला थोडाफार कल्पना आली असेल. मी आणखी एक इंडस्ट्री तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला साधारण सेक्टर कशाप्रकारे पाहता येईल किंवा पाहायला लागेल, कशा प्रकारे अभ्यास करायला लागेल हे तुम्हाला लक्षात येईल. फार्मास्युटिकल इंडस्ट्री का? तर आता या करोनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं लक्षात आलं असेल की काही फार्मा कंपन्या दुप्पट, तिप्पट किंवा चौपट पण वाढल्या. का वाढल्या या कंपन्या? काही कंपन्यांनी त्यांच्या परदेशी कंपन्यांशी वॅक्सिनबद्दल टायअप केलेला आहे. काही कंपन्यांचा हायड्रोक्सिक्लोरोक्विन किंवा कोरोना संदर्भात लागणाऱ्या औषधांच्या उत्पादन करण्यात अग्रक्रम दिला गेला होता. त्यामुळे त्या कंपन्या वाढलेल्या आहेत. सगळ्याच कंपन्या वाढल्या का हो? तर असं लक्षात येईल की सगळ्याच कंपन्या वाढल्यात असं पूर्णतः आपण म्हणू शकत नाही. का वाढल्या नाहीत या? आपण हळूहळू या सेक्टरमध्ये पाहिलं की आपल्याला ते लक्षात येईल. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचं मार्केट टर्नओव्हर 1,29,015 करोड 2018 साली होतं. 1,29,015 करोड 2018 साली. आणि ही इंडस्ट्री साधारण 9.4% पर ॲनम, म्हणजे 9.4% प्रत्येक वर्ष वाढत चाललेली आहे. इंडियन इंडस्ट्रीबद्दल काय म्हणता येईल? तर इंडियन इंडस्ट्री ज्या ग्लोबल डिमांड, संपूर्ण जगभरात जे व्हॅक्सिन्स तयार होतात त्यातली 50% व्हॅक्सिन्स इंडिया तयार करून सप्लाय करते. त्याचबरोबर जेनरिक मेडिसिन्स या सेक्टरमध्ये जेनरिक मेडिसिन्सचा 40% पुरवठा आपण अमेरिकेला करतो. अमेरिकेच्या टोटल गरजेचे 40% पुरवठा आपण करतो, भारत करतो. त्याचबरोबर ब्रिटनचे सुद्धा 25% जेनरिक डिमांड आपण कॅटर करतो. हे एवढे मोठे आकडे लक्षात आल्यावर तुमच्या लक्षात येईल की फार्मास्युटिकल कंपन्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बरोबर असला पाहिजे. मग फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काय काय होतं? तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये ड्रग्स, मेडिसिन्स, सर्जिकल गुड्स आणि मेडिकल डिव्हायसेस आणि इतर त्याच्याबरोबर अलाइड सर्व्हिसेस या 4-5 भागांवर फार्मास्युटिकल इंडस्ट्री सगळी ह्या वेगवेगळ्या टाईप्समध्ये फार्मास्युटिकल कंपन्या काम करतात. बऱ्याच लोकांनी मला विचारलं की ड्रग्स आणि मेडिसिनमध्ये काय फरक आहे? तर त्याचा ढोबळमानानं असं म्हणता येईल की ड्रग्स हे औषध म्हणून पण वापरलं जातं आणि त्याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो, किंवा ड्रग्स हे वाईट कामासाठी, माणूस मरण्यासाठी सुद्धा कारणीभूत होऊ शकतं. पण मेडिसिन्स तसं नसतं. सगळीच मेडिसिन्स ड्रग्स असतात, पण सगळीच ड्रग्स मेडिसिन नसतात. हा काही ढोबळ फरक आहे. तो आपल्या या व्हिडिओचा त्याचा काही संबंध नाही आहे, पण आपलं एक जनरल नॉलेज म्हणून मी सांगितलं. तर आपण टाईप्स ऑफ फार्मा कंपनीज जर म्हटलं तर त्याच्यामध्ये मेन लाईन फार्मास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट्स आणि जेनरिक ह्या 3 भाग पडतात. मेन लाईनमध्ये म्हणजे काय? तर ह्यातल्या बऱ्याचशा कंपन्या मेन लाईनमध्ये मल्टीनॅशनल आहेत आणि त्या इतक्या मोठ्या दिग्गज कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे ड्रग्सचे पेटंट्स या मोठमोठ्या कंपन्यांकडे असतात. ड्रग्सच्या पेटंट्स कशासाठी लागतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पेटंट असल्याशिवाय आपल्याला एखादं औषध तयार करता येत नाही. आणि ते पेटंट असेल तर ज्याचं पेटंट असेल त्यानंच फक्त ते बनवलं, दुसऱ्यानं बनवलं तर त्याला भरपूर पेनल्टी द्यायला लागते.
तर मेनलाईन कंपन्या या फार मोठ्या दिग्गज कंपन्या असतात आणि त्या मेडिसिन्सच्या पेटंट्स त्यांच्याकडे मोठमोठी पेटंट्स असतात. दुसरे त्याच्यापेक्षा छोट्या कंपन्या असतात त्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट. कुठल्याही औषधावर रिसर्च करणं आणि त्याचे ते डेव्हलप करणं हे काम छोट्या-छोट्या कंपन्या करतात आणि गंमत म्हणून सांगतो तुम्हाला, की बऱ्याच वेळा रिसर्च एका गोष्टीचं होत असतो आणि त्याच्यातून दुसऱ्या प्रकारची औषधं सापडली जातात. हे भारतात नाही, जगभरात हे असं होतं. पण रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर भरपूर पैसा खर्च करायला लागतो. बऱ्याच वेळा तो रिसर्च फ्रुटफुल होऊ शकत नाही, तर तो पैसा वाया गेल्यासारखा असतो. त्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपन्या मेनलाईन कंपन्यांच्या एवढा शेअरमध्ये त्याच्या वाढ होऊ शकत नाही. त्याच्या एवढा फायदा कमवत नाहीत. यातल्या तिसरा प्रकारच्या कंपन्या आहेत त्या जेनरिक मेडिसिन्स या प्रकारात. जेनरिक मेडिसिन्स म्हणजे काय? तर आपण बघितलं की मेनलाईन कंपन्या पेटंट्स घेतात एखाद्या मेडिसिनचं आणि त्या पेटंटचा एक ठराविक कालावधी असतो. त्या कालावधीपेक्षा जास्त दिवस ते पेटंट त्यांच्याकडे राहत नाही. समजा एक 20 वर्षाचा कालावधी असतो. 20 वर्षानंतर काय? तर ह्या कंपन्यांचं पेटंट संपून जातं आणि त्यानंतर कोणतीही कंपनी त्या प्रकारचं मेडिसिन, त्या प्रकारचं औषध बनवू शकते. याचा फायदा काय? तर बऱ्याच वेळेला माझ्याकडे जर पेटंट आहे, तर मी सांगेन त्या किमतीला जगाने ते औषध घ्यायला पाहिजे. पण पेटंट एकदा संपलं, की तेच मेडिसिन 10 कंपन्या बनवतील आणि त्याच्यात चुरस वाढेल आणि अर्थातच त्याच्या प्राइसिंगमध्ये फरक पडेल, प्राईस कमी होईल. तर अशा प्रकारे जेनरिक कंपन्या काम करतात. जेनरिक फार्मास्युटिकल कंपन्या काम करतात. तर आपण जर बघितलं मेन लाईनमध्ये फायझरसारखी मोठी कंपनी, दिग्गज कंपन्या आहेत. त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बायोकॉन आहे, ग्लेनमार्क फार्मा आहे. जेनरिकमध्ये पण सन फार्मा, ल्युपिन किंवा सिप्लासारख्या कंपन्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये फार्मास्युटिकल कंपन्या जवळजवळ 3000 आहेत. त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या लिस्ट झालेल्या आहेत. मग सगळ्याच कंपनीचे शेअर घेऊन उपयोग नाही. फार्मास्युटिकल कंपन्या चालत आहेत म्हटल्यावर आपल्याला ह्या गोष्टीनं ह्या अनुषंगानं पाहिलं पाहिजे. ती फार्मा कंपनी मेनलाईन आहे, रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये आहे की जेनरिक बनवते. आता जेनरिकचं सुद्धा असं आहे की स्वस्त जरी मेडिसिन्स असतील तरी जेनरिक मेडिसिन्सची आता डिमांड वाढत चाललेली आहे. मग जेनरिक मेडिसिन्सची जर डिमांड वाढली तर सोपा हिशोब आहे. मला 1 पैसा जरी फायदा झाला पण माझं उत्पादन एक मेनलाईन कंपनी एकच विकत असेल तर माझं त्याच प्रकारचं उत्पन्न जर 10 खपत असतील तर मला त्याच्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तर आपण पाहिलं मेनलाईन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि जेनरिक हे 3 मेजर टाईप आहेत. हे फक्त फार्मास्युटिकल कंपन्या, त्याला आपण ॲलोपॅथिक औषधं असं म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या सुद्धा कंपन्या आहेत. साधारण तुम्हाला माहीत आहे डाबर आहे, इमामी आहे. डाबर आणि इमामी या दोन्हीही कंपन्या सौंदर्य प्रसाधनावर सुद्धा भर देतात आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक च्यवनप्राशसारख्या सुद्धा गोष्टी या 2 कंपन्या, च्यवनप्राशसारख्या सुद्धा आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स या कंपन्या बनवतात. त्याचं मार्केट फार मोठं आहे. तो पण आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचा विचार करताना त्याचा पण विचार केला पाहिजे. केरला आयुर्वेदिकसारखी कंपनी या क्षेत्रामध्ये आहे. डाबर तर आहेच. डाबरमध्ये बराच हे आहे. जवळजवळ मला आठवते माझा 15 वर्षापूर्वी मी जेव्हा ट्रेडिंग सुरू केलं होतं तेव्हा माझा पहिला शेअर डाबर होता आणि 15-एक वर्षापूर्वी त्या डाबरची किंमत ₹80 होती. आज डाबरचा शेअर ₹500 आहे. म्हणजे साधारण 7 पट 15 वर्षामध्ये कंपनी 7 पट ग्रो केली. शेअरचा भाव 7 पटीनं वाढला. त्याचबरोबर तुम्ही ह्या बाकीच्या कंपन्या बघितल्या तर त्याचा पण तुम्हाला ग्रोथ दिसू शकेल. तर फार्मा कंपन्यांवर लक्ष देताना काय घेतलं पाहिजे हे आपण बघितलं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट अशी असते की मध्ये तुम्ही ऐकत असाल की US FDA म्हणजे अमेरिकेमध्ये एक मानक आहे. कंपन्या कशा प्रकारे चालल्या पाहिजेत, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम, काय त्रुटी असू शकतात. तर US FDA ही एक संस्था आहे जी
कंपन्यांमध्ये जाऊन तिथं ऑडिट केलं जातं आणि ऑडिट करताना आपण फायनान्शियल ऑडिट करतो असं असं ऑडिट नाही, तर ती कंपनी कशाप्रकारे चालते आहे, त्याच्यामध्ये काही त्यांचे ठराविक नॉर्म्स आहेत, ते पाळले जात आहेत का, हे बघितलं जातं आणि ते पाळलेच गेले नाहीत, तर USFDA त्या कंपनीच्या एखाद्या प्रॉडक्टवर किंवा कंपनीवर सुद्धा बॅन आणतं. बॅन आणलं तर काय होतं, तर त्याचे प्रॉडक्ट्स अमेरिकेमध्ये विकले जात नाहीत आणि हा मोठा सेटबॅक कंपनीला बसू शकतो. कारण आपण बघितलं, की जेनरिकमध्ये 40% US मार्केट आपण कॅप्चर केलेलं आहे. मग एखाद्या जेनरिक कंपनीचं एखादं प्रॉडक्ट USमध्ये जर बॅन केलं गेलं, तर त्या कंपनीवर केवढा मोठा फटका बसू शकतो. याचं एक लेटेस्ट उदाहरण मी तुम्हाला सांगू शकतो. एक 2 वर्षापूर्वीचा किंवा 3 वर्षापूर्वीचा जर चार्ट जर बघितला डिव्हिज लॅबचा, तर तुम्हाला असं लक्षात येईल की डिव्हिज लॅब ₹500 त्यावेळेला मिळत होता. कारण USFDAनं डिव्हिज लॅब्सला वर बंदी आणलेली होती. डिव्हिजची प्रॉडक्ट्सवर बंदी आणली होती आणि त्यामुळे तो शेअर ₹500 आला. त्याचबरोबर USFDA हे नंतर त्याच्यावर पुन्हा ठराविक कालावधीनं पुन्हा त्या कंपन्यांमध्ये ऑडिट करतं. त्याच्यामध्ये काही सुधारणा असेल तर ते जी सँक्शन्स लावलेली असतात ती रिमूव्ह पण केली जातात आणि मग ते शेअर पुन्हा वाढायला लागतात. तर तेव्हा काही वेळा असं पण लक्षात घेतात की तुम्ही दिग्गज कंपनी असेल तर USFDAचा जर USFDAमुळं काही बॅन असेल तर ती ह्या फार्मास्युटिकल कंपन्या विकत घेण्याची चांगली संधी असू शकते. कारण ह्या कंपन्या नंतर डबल किंवा ट्रिपल किंवा चौपट पण होऊ शकतात. डिव्हिजचं चांगलं उदाहरण आहे. ₹500चा शेअर आज 3,300 3,400 कोट करतोय. 6 पट 2 वर्षामध्ये मिळाला. या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सेक्टरबद्दल थोडीफार माहिती मिळाली असेल. ऑटोमोबाईल आणि फार्मा या 2 सेक्टर्स आपण पाहिलेले आहेत. आता सेक्टर वॉच आपण पुढं करणार नाही आहोत. याच्यानंतर फंडामेंटल्सचा पुढचा भाग आपण पुढच्या वेळेला पाहू. इथंच मी थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. नमस्कार.